आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आहे हे लोकेशन आहे. इथे मासे पकडणार, इथे आपण बांधणार आणि पाणी इकडे जाईल मग. आणि इथे जेवढे मासे असतील ते तेवढेच पकडू शकतो. बघा लोकेशन एकदम भारी आणि ऊन पण नाही जाम झालेला आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मग चिखल खणण्यासाठी आपण कोदळे आणलेले आहेत आणि इकडे चिखल खणायला लागेल आणि त्याने बांधावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे दगड पण लागते, पण दगडा आणू खालून काही नाही. हे बांधायला जवळजवळ मला 1 ते 1.5 तास लागला. आणि आता सगळं आपलं पाणी आता आटवलेले आहे आणि मासे आता सगळे खाली उतरत चाललेले आहेत. तर लास्टलाच पहा व्हिडिओमध्ये मासे आहेत का नाही ते. आता हे एवढं आटवावं लागेल, तेव्हा समजेल मासे आहेत का नाही. तसं ते वाटत आहे मासे आहेत. तर चला तर हे बघा मासे इकडे सगळे हे दगडीत शिरलेले आहेत. पाणी काय आठायचं नाव, इकडं पाणी उपळतं म्हणून कोणाच उपसून टाकला ते पाणी तेवढं भरायचं तेवढंच भरतं. बघा किती मोठा आपला. आणि इकडे मासे इकडे दगडी शिरले, त्यामुळे आपण आता पाणी उपसून आणि आता तसं पाणी कमी होईल तसं आता मासे निघायला सुरुवात होती. बघा दगडमध्ये आपण आता दगड उचलून टाकले आणि मासे बघा थोडे आहेत पण लय आहेत असं वाटते. बघा सगळे पळत सुटलेले आहेत. तर आता लाला पकडूया त्यांना. हे बघा हे एवढं गेला. हे बघा
आणि इकडे दुसरं दहाड उपसल्यावर पण मग इकडे यायला झाले रे गणमन. इकडे नेमकी चिपरांड आहे त्या ते सगळे मासे चिपरांडीमध्ये शिरले. आणि आपल्याजवळ ते पोटेसुद्धा नाही आहे. हे बघा मासे व्हिडिओमध्ये दिसत आहे का नाही पण मग हे एवढे आटल्यावर पण ते नेमकी पाणी उपळतं त्यामुळे काय रे जमून नाही राहिलं. पण मग तरी आपण प्रयत्न करू. तर मित्रांनो आपले सर्व मासे पकडून झालेले आहेत आणि आपल्याला आता हे फोडून द्यायचं आहे. आणि हे बघा मित्रांनो एवढेसे मासे खेकडे मासे काय असे आहेत पण नाही काय आपले काम होईल एवढे आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा मित्रांनो.